हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. सकाळी-सकाळी ना मी लगेचच हॉल आवरायला घेतला होता, कारण की ट्युशनला स्कूलला सोडून आलं की मला काही चैन पडत नाही. पटापट घरातली कामं आवरून घेतली की छान वाटतं. आता हे सॉक्स रिवला मी घालून दिले होते, कारण की त्याच्या युनिफॉर्मवरती व्हाईट सॉक्स होते. पण त्याला घालायचे नव्हते. तर तो बोलत होता की "मम्मा हे खूप लूज आहे आणि मला तू दादाचे घालून दिले." दादाचे कसले घालते? पण आहे ना, जेव्हा त्याची कार वॉशिंगची जी काही ॲक्टिव्हिटी होती ना, तर त्यावेळेस ते सॉक्स एक्सचेंज झाले कुणाशी तरी आणि एकदा एक्सचेंज झाल्यावर ते काही लगेच सापडत नाही किंवा मिळत पण नाही. आता माहीत नाही कुणाकडे गेले असतील, पण मी तसेच त्याला घालून देते, कारण की वीकली फक्त त्याला 2दाच तो ड्रेस घालायचा असतो आणि त्या युनिफॉर्मवरती हे सॉक्स असतात. पण आज त्याने खूपच हट्ट केला, की "मम्मा ते मला नको आहे" म्हणून. मग ते त्याने काढले आणि घरातले जे नॉर्मल सॉक्स होते व्हाईट कलरचे ते मी त्याला घालून दिले होते. असा रियानचा नेहमीचा हट्ट असतो. वेगळं-वेगळं त्याचं काही ना काही सुरूच असतं. तर रिया आणि ईशान स्कूलला गेल्यानंतर मी घरातले काम म्हणजे हॉलच म्हटलं आज पहिले आवरून घेऊया आणि नंतर किचन वगैरे, कारण की तिकडे खूप जास्त पसारा असतो आणि पटकन ते काही क्लीन होत नाही. म्हणून म्हटलं हॉलमध्ये आपला काही जास्त पसारा नाहीये, तर आपण पहिले तरी हॉल आधी क्लीन करून घेऊया. म्हणून हे कार्पेट वगैरे पटापट मी वरतीच बेडवरती ठेवून दिलं होतं, कारण की तिथं पण जास्त काही असं पसारा नव्हता आणि क्लीन करायचे, खाली पोछा वगैरे लावायचे. तर मग मी नेहमी कार्पेट झटकून घेते आणि वरतीच ठेवते. या झोक्यामध्ये पण आहे ना, जे काही मी कपडे वाळत घातलेले असतात, तर ते टाकून त्याच्यामध्येच ठेवत असते. जेव्हा मला वेळ मिळेल ना, तर त्यावेळेस मी घड्या घालायला घेऊन जाते परत. हे डायरेक्टली मी ते संध्याकाळी काम शूट झाल्यानंतर करते. मला पोछा वगैरे स्वयंपाक बनवून घ्यायचा होता ह्यांच्यासाठी, कारण की आम्ही तर बर्थडेला जाणार होतो. ईशानच्या फ्रेंडचा बर्थडे होता आणि फ्रेंडचा बर्थडे म्हटल्यावर ईशान एवढा एक्साइटेड होता, की तो खाली सुद्धा खेळायला गेलेला नव्हता इव्हनिंगला. नाहीतर त्याचं डेली असतं, की क्लास वगैरे झाल्यानंतर ना तो खेळल्याशिवाय तर काही वरती येतच नाही. खेळतो आणि मग नंतरनं अभ्यास वगैरे काय म्हणा ते त्या गोष्टी असतात. तर म्हटलं आता हा तर काही खाली गेलेला नव्हता किंवा मी तसं त्याला सांगितलंही होतं, की नको जाऊस, मग आपल्याला जायचंय लवकर आणि जर खाली गेला तर ह्याला काही भान राहणार नाही वेळेचं आणि लवकर नाही आला तर मग मी त्याला कुठे शोधाशोध करू ह्या हिशोबाने. तर आता मला भाजी बनवून घ्यायची होती, मग त्याच्यासाठीच माझी इथं गडबड सुरू होती आणि जेव्हा मी शेंगदाणे घ्यायला गेले, तर हा इतका मोठा पसारा माझा इथं झालेला होता. शेंगदाण्याची बरणी चुकून माझ्याकडून पडली आणि खूप सारे शेंगदाणे म्हणजे खाली सांडून गेले होते. आता ते पहिले मला व्यवस्थित पेक्षा दुसरा काहीही पर्याय नव्हता, कारण की तिथं उभं राहूनच म्हणजे किचनमधली माझी ही कामं चालू असतात. खूप जास्त इरिटेट झालं होतं मला, खरं तर कामं इतकी पडलेली होती आणि हे शेंगदाण्याचं सांडल्यामुळं मला हे पहिले करावं लागत होते. किचनचे बऱ्यापैकी भांडे तुम्ही पाहिले असतील आता, की बाहेर दिसत आहे. त्याचं कारणही तसं आहे, की ह्या ट्रोल्या वगैरे आहेत ना, त्या बऱ्यापैकी खराब झालेल्या आहेत. त्यामध्ये आतमध्ये ना हे जे कप्पे तुम्हाला दिसताय, तर एवढं छान दिसतंय हे वरून, पण ते खूप जास्त असं सडलेलं वगैरे आहे. बिलकुलही चांगलं नाही. त्याच्यामुळं जास्त काही तिथं आतमध्ये ठेवलं जात नाही माझ्याच्याने ही भांडी वगैरे. ते बाहेरच असतात. बऱ्यापैकी म्हणजे बाहेरच असतात, जसे मला वाटेल तसं. मग मी ठेवत असते थोडंसं क्लीन वगैरे करून, पण तरीसुद्धा त्याचा काही फायदा होत नाही. ते एकदम ब्लॅक आणि फंगस आल्यासारखं आहे आतमध्ये, त्याच्यामुळं मी शक्यतो नाही ठेवत. आता इथं वरती माझं जे काही खोबरं वगैरे होतं ना, तर ते परतण्याचं सुद्धा काम चालू होतं आणि खाली आता इथं हे शेंगदाणे भरून घेऊन मला आता ते छान क्लीन करावे लागतील. जे टरफले वगैरे आहेत, तर ते सगळं काढून घ्यावं लागेल त्याचं आणि परत एकदा थोडंसं हलकसं भाजून वगैरे घ्यावं लागेल. हे माझं एक्स्ट्राचं काम वाढलं होतं. आता हे मी निवांत उद्या वगैरे करेल, पण आज मात्र पटकन म्हटलं भाजी बनवून घेऊया आणि बाकीचं जे मला कपडे वगैरे घड्या करायचे होते ना, अजून ते काम पडलं होतं. वरून काही कपडे घेऊन यायचे होते, जे की मी सकाळी वॉश केले होते ते. तर पहिल्यांदा ही भाजी वगैरे टाकते म्हटलं, चपात्या वगैरे लाटते. रियांचं मध्ये-मध्ये मला त्रास देणं सुरूच होतं, कारण की तो तसाही शांत बसत नाही. त्याला काही बोर झालं किंवा त्याच्या मनासारखी गोष्ट नाही झाली, की तो एकतर रिऊला, ईशानला तरी त्रास देईल, नाहीतर मला तरी त्रास देईल, की "हां, मम्मा मला हे पाहिजे, मला ते पाहिजे." आणि त्याचं खाणं वगैरे पण कमीच आणि मागणं खूप जास्त असतात. आता कालपासून एक वॉटरमेलन घेऊन आलो होतो. तर ते वॉटरमेलन खाणंच त्याचं दिवसभर चाललं होतं. त्याला दुसरं काहीही खायचं नसतं. फक्त वॉटरमेलन आवडते. आता फेव्हरेट गोष्ट आहे, तर चला तीच खाऊन घेऊया. तर सकाळ, संध्याकाळ आणि दुपार काल त्याने फक्त वॉटरमेलनच खाल्लं. इतकंही वॉटरमेलन खाणं चांगलं नसतं. त्याला हे समजणार नाही, पण त्याला कोण सांगणार? आणि तो कधी ऐकणार? जेव्हा त्याला त्या गोष्टीचा त्रास होईल, त्याच वेळेस समजेल, की हां, ही गोष्ट जास्त खाल्लेली चांगली नाही म्हणून. इकडं भाजी माझी टाकून झाली होती. चपात्या 2-4 लाटून घ्याव्या म्हटलं आणि मग बाकीचे कपडे वगैरे घेऊन येण्याचं माझं ते काम आहे. तर तेही करायचं होतं. अशा ह्या बऱ्याचशा गोष्टी असतात आणि उद्या रियान आणि ईशान दोघांनाही सुट्टी आहे. त्याच्यामुळं
निवांत होतो. म्हटलं आज जरी काही स्टडी झाला नाही, तरी उद्या आपण दिवसभरात थोडंफार त्यांचं घेऊ शकतो. असं आणि आता इतक्यात आहे ना मला फोन आलेला, की ते 6 वाजताच आम्हाला घ्यायला येणार होते, म्हणजे ईशानचा फ्रेंड आणि त्याचे डॅडा. तर म्हणून आम्ही फटाफट आवरत होतो. मी आणि माझी फ्रेंड आम्ही जाणार होतो रिऊ ईशानला आणि तिची एक मुलगी आहे तिला घेऊन असं. तर नाही म्हणजे एवढं शॉक झालं नाही यार, पटकन लवकर येत आहे, मग आपली कामं तोपर्यंत होतील की नाही होतील. तर म्हणून मग आणखीनच कामाचा स्पीड किंवा वेग आमचा वाढला होता. की माझं चाललं होतं, की "अरे यार, मग वरचे कपडे तरी ॲटलीस्ट मी घरी घेऊन यायला पाहिजे. अजून तर चेंज वगैरे करायचंय, रिव्हिजनचं पण आवरायचंय. तर कधी होणार?" तर एवढं म्हणजे जास्त टेन्शन आलेलं ना खरं तर वेळ कमी आणि कामं खूप जास्त. मला वरून कपडे घेऊन यायचे होते. ते खूप जास्त मेन होतं. आता ऊन थोडंसं तापायला लागलंय ना आणि हवा पण असते, तर बऱ्यापैकी गॅलरीसुद्धा कपडे माझे वाळून जातात. पण झालंय असं, की अजूनही म्हणजे जास्त कपडे वगैरे असतील, तर ते काही इतके बसत नाही माझ्या गॅलरीमध्ये छोटी असल्यामुळं. म्हणून मला ते वरती तर घेऊन जावेच लागतात टाकायला. आज तसंच काहीसं झालं होतं. टॉवेल वगैरे वॉश करून घेतले होते आणि त्याच्यामुळेच मला वरती कपडे टाकावे लागले होते. आता ते स्वयंपाक बऱ्यापैकी तरीसुद्धा माझा क्लिनिंग वगैरे झालाच थोडंसं होता. बाकी होतं. म्हटलं आता ते नंतर करूया. पहिले तर कपडे वगैरे घेऊन येऊया आणि कपडे घेऊन आल्यानंतर ना आता हा रुसलेला रियान असा काही कपडे फेकत होता. त्याला कसला राग आलेला माहीत नाही. पण त्याचं इथं रडणं-गागणं सुरूच होतं आणि आम्ही घड्या वगैरे करून ठेवतोय आणि हा अस्ताव्यस्त करत होता. त्याचं हे नेहमीचं असं काहीसं चालू असतं. त्याला काहीतरी पाहिजे होतं आणि ती मी गोष्ट त्याला दिली नाही म्हणून त्याचं हे सुरू झालं काम. आता मी तर थोडी रेडी सुद्धा झाले होते कारण की ना जायचं होतं म्हटलं. त्याआधी जर आपले कपडे वगैरे नाही घडी वगैरे करून झाले तरी काही हरकत नाही. जितके होतील तितके होतील. पण इथं कपड्यांचं सेपरेशन वगैरे चालू झालं होतं आणि मला हेल्प करत होता माझा ईशान. त्याला म्हटलं, तुझ्या फ्रेंडच्या बर्थडेला जायचंय ना, चल मग मला पटापट थोडीशी हेल्प कर." कारण की मग थोडंसं माझंही काम हलकं होऊन जाईल आणि त्याला ना मी छोटे-छोटे कपडे दिले होते, जसं की तो करत होता. आता त्याला ही पॅन्ट दिली, बघू म्हटलं ट्राय करून याला जमते की नाही. पण थोडासा त्याने ट्राय केला, पण म्हटलं एवढं काही व्यवस्थित होत नाही इशू, ती परत रिटर्न दे. मी माझं-माझंच करते. तू छोटे-छोटे कपडे जे काही असतील ना, तर तेच करत जा. तर अशा पद्धतीने हे कपड्यांचा एवढा मोठा इथं पसारा झाला होता. मी थोडंसं सकाळी माझं ना कपाटसुद्धा क्लीन केलं, तर त्यातून सुद्धा थोडेसे जे काही ब्लाउज वगैरे होते ते ठेवायचे माझे राहिले होते. त्याच्यामुळे आणखीनच थोडासा जास्त एक्स्ट्रा हा कपड्यांचा पसारा तुम्हाला इथे दिसतोय. जे काही यांचे कपडे होते, शर्ट वगैरे ते मला इस्त्री करायचे होते, तर ते मी वेळ मिळाला की ते कपडे आता उद्यावरच गेले प्रेस करायला. जसे वेळ मिळेल आता सुट्टी पण आहे रिव्हिजनची तर त्यावेळेस करता येईल असं. आता ईशानी तर चेक करतोय की अरे आपण फ्रेममध्ये दिसतोय की नाही असं म्हणून तो पटकन जाऊन आला. त्याला मी मगाचपासून म्हणत होते, "अरे दिसतोय की नाही बघ, आपल्याला माहीत नाही आपण काम तर करतोय, पण ते दाखवलं जातंय की नाही असं." तर अशा पद्धतीने इतका मोठा हा पसारा क्लीन न होताच आम्ही गेलो होतो कारण की त्यांचा मध्येच कॉल आलेला की आम्ही आलेलो आहोत चला. तर अशा पद्धतीने आजचा हा दिवस मी येथेच एंड करतीये आणि डायरेक्ट आता आम्ही गेलेलो आहोत बर्थडे पार्टीसाठी. तर तिकडनं आल्यानंतर ना जे होईल ते होईल, नाहीतर मग हे सगळ्या गोष्टी उद्यावरतीच गेल्या होत्या. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक